रायगड रॉयल्स आपला 12th मॅन पोहोचलेला नाहीये. ताबडतोब मॅच चालू होण्याच्या अगोदर 12th मॅन पोहोचणं गरजेचं आहे. ऑनलाईन स्कोरिंग करतोय आपण, खेळाडूंची नावं अपडेट होणं गरजेचं आहे व्यवस्थित. रायगड रॉयल्स आपला 12th मॅन कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असेल, दक्षता घ्या. रायगड रॉयल्स विरुद्ध शिवनेरी स्ट्रायकर, शिवनेरी स्ट्रायकर्स विरुद्ध रायगड रॉयल्स ही लढत मैदानाच्या आतमध्ये चालू होते. आमचे पंच पोहोचतायत, सचिन पवार सर, डॅनी सर अगदी आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळते. मजा येणार आहे आजपासून अगदी आपण पाहतोय. गेली सातत्यानं 2 दिवस हेच खेळाडू खेळत आहेत, परंतु आज मैदानाचा अभ्यास खऱ्या अर्थानं झालाय. 2 दिवसामध्ये खेळपट्टीचा अभ्यास झालाय, त्यामुळं खर तर चांगली फायटिंग प्रत्येक टीम करताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी स्ट्राइक एंडच्या दिशेला खेळताना पाहायला मिळेल. प्रसाद यादव आणि स्वप्नील गायकवाड, प्रसाद यादव आणि स्वप्नील गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज उमेश बॉलिंग ट्रॅक वरती तयार. पंचांनी हात उंचावत इशारा केला, लेट्स प्ले. खेळायला होती सुरुवात. सुंदर मैदान, भव्य दिव्य मैदान त्यावरती चालू आहे. कोलवडी गाव, कोलवडी प्रीमियर लीगचा केपीएलचा थरार. तिसरा दिवस, महत्वपूर्ण पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होते. शिवनेरी स्ट्रायकर वन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय, सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जाईल. दत्त सर आपले स्वागत. रायगड रॉयल्स या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सर्वप्रथम फलंदाजी करत असताना फक्त 1 मिनिटासाठी बेल्स मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी पोहोचले जात आहेत. उमेश षटक क्रमांक पहिलं घेऊन येत असताना अगदी आपण पाहतोय सकाळच्या सत्रात अगदी आपण पाहतोय सूर्याची सोनेरी किरण या हरी क्रीडांगणावरती पडतात आणि आणखी सुंदर दृश्य मैदानाच्या आतमध्ये पीटीसी लाईव्ह द्वारा अगदी आपण पाहतोय. हे दृश्य आपण अनुभवू शकता. चांगलं प्रेक्षेपण HD क्वालिटी मध्ये त्यांच्या माध्यमातून मात्र जे केले जाते. 2 धावा धावपलकावरती बिनबाद षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. दत्ता मरबे सर असतील, स्वप्नील उंद्रे सर असतील, महेश उंद्रे सर असतील ना, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी घेतलेले अपार मेहनत, अपार कष्ट अगदी आपण पाहतोय. आणि एक सुंदर स्पर्धा तुमच्या समोर मात्र जी ठेवली आहे. कोलवडी प्रीमियर लीग KPL 5वं पर्व या ठिकाणी मोठ्या थाटामाटात संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. कित्येक स्पर्धा 1-1 वर्ष होतात, त्यानंतर बंद पडतात, परंतु सातत्यानं 5 वर्ष खऱ्या अर्थानं आयोजन केले गेले. आणि त्या पाठीमाग तुमच्या रक्तामध्ये क्रिकेट प्रेम आवश्यक असतं. सातत्यानं आपण पाहतोय हे सगळे खेळाडू व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत, परंतु खेळासाठी वेळ देत आहेत ते खूप महत्वाचं आहे. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते आणि या फलंदाज क्रमांक 1 निराशजनक स्थितीमध्ये पॅव्हिलियन मध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 या धावसंख्येवरती लागतोय पहिला धक्का. हा ट्रॅकर होता, फ्रंट फुट वरती गेले, स्क्वेअर लेगच्या दिशेला पाठवून दिलं, शतरक्षक चेंडूवरती पोहोचतोय, सिंगल प्राप्त केली जाते. दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र जाऊन पोहोचेल 4 वरती.
षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय पहिलं मार्गस्थ असताना 8 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. प्रज्वल गायकवाड आणि स्वप्नील गायकवाड, गायकवाड ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये, तर उमेश हे महत्वाचं पहिलं षटक टाकत असताना समोरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय लॉफ्ट केलाय चेंडूला, सुसाट वेगात चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार, 4 रन. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. उमेश वरती यावेळेला केलं गेलेलं आक्रमण आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 8 वरती पोहोचते. सिंगल कंप्लीट केली जाईल, एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 9 धावा धावफलकावरती. उर्वरित 7 ओव्हरचा खेळ शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. एका षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. रॉयल्स मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आणि रणजित उंद्रे हे महत्वाचं षटक हाताळत असताना, रणजित या नावाला क्रिकेटमध्ये फार मोठं महत्व आहे. महाराजा रणजित सिंह यांच्या स्मरणार्थ रणजी ट्रॉफीचं आयोजन केलं जातं. अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेग, बॉन्ड लाईन, सीमारेषा पार, पंचांचा इशारा, हा मात्र खणखणीत चौकार, 4 रन. पाहुणी मोका. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. 13 रन, लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. झुंजार लढवय्या, आमने सामने त्यांच्यातील झुंज, त्यांच्यातील क्रिकेट युद्ध, क्रिकेट लढाई अगदी आपण पाहतोय. अनेक संघ आपला दमखम नक्कीच दाखवताना पाहायला मिळतात. यावेळेला अगदी आपण पाहतोय परफेक्ट गॅप, बिटवीन द गॅप, स्वीपर कव्हरच्या दिशेला चेंडू, सुसाट वेगा, सीमारेषा पार, खणखणीत चौकार, 4 रन. प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. सांघिक धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचली. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला आक्रमण, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. तीन चेंडूवरती सलग 3 चौकार. प्रज्वल गायकवाडच्या बॅट मधून. प्रज्वल ताकद आहे, शक्ती आहे, पॉवर आहे, चांगला दमखम नक्कीच पाहायला मिळतोय त्याच्या बॅट मधून. अगदी आपण पाहतोय प्रज्वलच्या लागोपाठ 3 चौकार येत आहेत. 3ही चेंडूवरती 3 वेळेला सीमारेषा दाखवली गेली आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगचा शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळेल. सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धावसंख्या एका धावेच्या साहाय्याने 22 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. शानदार खेळ करण्यासाठी प्रत्येक जण सज्ज आहे, प्रत्येक जण तयार आहे. रायगड रॉयल्स 22 वरती 1 गडी बाद. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ आपण पाहतोय. 22 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती जारी आहे. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला फटका खेळून काढला. एक सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र प्राप्त केली जाते. धावफलक अगदी आपण पाहतोय जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 23 वरती. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ आहे. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आहे. रंगीत कपड्यातली क्रिकेटची स्पर्धा आहे. जगभरात लाईव्ह प्रेक्षेपण केले जाते. सुंदर डीजे एसएम ऑडिओचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचतोय आणि या
खरं तर भव्य दिव्य आणि सुसज्ज असं हरित क्रीडांगण या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी वापरलं गेले. कशाचीच कमतरता आमचे आयोजक ठेवत नाहीत. गाव चॅम्पियनचा हा थरार आहे, परंतु असं वाटतं तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आयोजन आहे. असं आयोजन खऱ्या अर्थानं या मैदानावरती केलं गेले. 25 धावा धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय. उर्वरित 6 ओव्हरचा खेळ बाकी असेल. 2 ओव्हर 25 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. षटक क्रमांक चालू होईल. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. 2 ओव्हरचा खेळ संपला जातो आहे. रणनीती आखली जाईल. डावपेच खऱ्या अर्थानं आखली जातील. हल्ले होतील, प्रति हल्ले नक्कीच होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं सत्र चालू आहे. 2 ओव्हर 25 धावा. चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं केली गेली आहे. षटक क्रमांक तिसरं चालू होईल. कालपर्यंत ऋषी पवार सर यांचा आवाज आपण ऐकलात 2 दिवस, परंतु पुढचे 2 दिवस अमर यादव सर यांचा सुंदर आवाज तुमच्या कानापर्यंत नक्कीच पोहोचेल. समालोचक म्हणून अमर यादव सर पुढचे 2 दिवस नक्कीच कामकाज करणार आहेत आणि ते देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. 25 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. उमेश हे महत्वाचं तिसरं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. हो, सन्मान दिलाय कव्हर पॉइंटच्या दिशेला. शतरक्षक चेंडूवरती सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. सांघिक धाव संख्या जर पाहिली तर मात्र 26 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. षटक तिसरं मार्गस्थ आहे. 26 लॉस ऑफ 1 विकेट. रायगड रॉयल्स टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यानंतर शिवनेरी स्ट्रायकर क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय. यावेळेला लेंथ बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. चर्चा केली जाईल स्वप्नील आणि प्रज्वल द्वारा. नक्की तू काय करायला पाहिजे. त्या ठिकाणी स्वप्नीलला प्रज्वलच्या कानात काहीतरी कानमंत्र दिला, कारण की सातत्यानं डॉट बॉल रोखून अगदी धावा बनणं खूप गरजेचं आहे. अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला फक्त दिशा दिली. एक नो मॅन्स लँड मध्ये चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षक आला खरा होता, परंतु सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्या जातात. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावरती जारी आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह समोरच्या दिशेला उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय. खेळ संपलाय. फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा सज्ज. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय गणेश गायकवाड. काल देखील चांगला खेळ गणेश यांचा पाहिला. लकी प्लेयर आहेत. काल मला वाटतं 3 झेल एकाच मॅच मध्ये गणेश गायकवाड यांचे सुटले होते, परंतु आकर्षक फटके देखील गणेश गायकवाड यांच्या बॅट मधून आपण पाहिले. आज देखील प्रयत्न असेल. क्रायसिस मॅन, संकट योद्धा
त्या ठिकाणी ठरायचं आणि या उर्वरित षटकांमध्ये एक बलाढ्य आणि विशाल स्कोर त्या ठिकाणी उभा करून द्यायचा प्रयत्न असेल. गणेश गायकवाड अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती या उभे आहेत. षटकाची होईल समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये उमेश यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. फक्त 3 धावांचं षटक टाकले. 3 ओव्हर 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता षटक क्रमांक टाकलं जाईल ते चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. सकाळच्या सत्रात उपस्थित झालेल्या तमाम क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कोलवडी गाव ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय स्वप्नील उंद्रे सर असतील, त्याचबरोबर महेश उंद्रे सर असतील, दत्ता मरपे सर असतील, यांच्या वतीनं सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. सगळ्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. पहिली मॅच तुम्ही पाहतायत. शिवनेरी स्ट्रायकर आणि या त्यांच्या विरोधात रायगड रॉयल्स अशी मॅच क्रिकेटचे रसिक या ठिकाणी पाहत आहेत. विजय गायकवाड महत्वाचा अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी सज्ज. 28 लॉस ऑफ 2 विकेट अगदी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरची बॉलर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला फटका खेळलाय. चेंडूला स्टॉप करण्यात नक्कीच यश येताना पाहायला मिळतंय. चेंडूला अडवलंय, रोखलंय, थोपवलंय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र सिंगल घेतली नाही. 29 लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 4 मार्गस्थक. 29 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आपण पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती येईल. सिंगल प्राप्त केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण लावलं गेलं. एक लॉंग ऑन लाईक एक लॉंग ऑफ अगदी आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेला मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि एक चांगली व्यूह रचना. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय सज्ज आहे. हो यावेळेला हा ट्रॅकर अगदी आपण पाहतोय. लॉंग लेगच्या दिशेला चेंडूला पाठवून दिलं. सीमारेषेच्या बाहेर शिवछत्रपतींचा छावा. गणेश शिंदे सरांचं देखील अगदी आपण पाहतोय आगमन. चांगलं कामकाज संयोजक म्हणून अगदी आपण पाहतोय त्यांचं देखील पाहायला मिळाले. स्वागत असेल. 4 ओव्हरच्या नंतर ड्रिंकिंग ब्रेक होईल. व्हाईट बॉल खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय गायकवाडचं हे महत्वाचं षटक प्रगती पथावरती जारी आहे. स्वप्नील गायकवाड 5 बॉल 9 वरती. ओ डान्सिंग डाऊन द विकेट. खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 37 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आपण पाहतोय. कोलवडी प्रीमियर लीग KPL 2025 चा थरार यावेळेला फ्रंट फुट वरती आले. पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेला चेंडूला पाठवून दिलं. आणखीन एक शानदार षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे. एका वेगळ्या आविष्कारामध्ये आज षटकार डॅनी सर नक्कीच देताना पाहायला मिळतात. उद्या फायनल मध्ये त्यांचा नृत्य आविष्कार देखील आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्रभर अगदी आपण पाहतोय आपल्या नृत्याचा आविष्कार डॅनी सरांनी दाखवला. परंतु निर्णय द्यायची देखील एक चांगली क्षमता त्यांच्याकडे आहे.
बरेचसे डान्सिंग अंपायर आपण पाहतो, डान्सिंग पंच आपण पाहतो, ते फक्त प्रभावी डान्स करू शकतात, परंतु डॅनी सर असे आहेत, निर्णय देण्याची देखील एक चांगली क्षमता आहे आणि डान्सिंग अंपायर म्हणून देखील नावाजलेले आहेत. 4 ओव्हरचा खेळ त्या ठिकाणी संपला. 44 धावा धावपलकावरती. उर्वरित अगदी आपण पाहतोय 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. ड्रिंकिंग ब्रेक, जलपानासाठी त्या ठिकाणी मात्र काही कालावधी दिला जातोय. तुमच्या अनमोल सौजन्याने कोलवडी प्रीमियर लीग 2025 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने कोल्ड्रिंक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी कोल्ड्रिंक सौजन्य देणारे माननीय श्री अनिल शेठ पोपळे, समर्थ जनसेट व माननीय श्री विशाल शेठ पोपळे, युवा उद्योजक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. षटकांमध्ये कामगिरी कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आणि षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 5 टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती येतोय रणजित उंद्रे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. 5व्या षटकाला प्रारंभ, 5व्या षटकाला होतीये सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. चव्वेचाळीस 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय. नो बॉल, पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. नो चेंडू. एक धाव त्या ठिकाणी मात्र ऍड होईल एक्स्ट्राची आणि पुढचा चेंडू जर पाहिला तर मात्र फ्री हिट असेल. लोअर फुलटॉस होता, गुडघा टेकलाय आणि षटकार ठोकलाय. एक शानदार, बहरदार, अप्रतिम षटकार येताना जो पाहायला मिळतोय. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. 51 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती जारी आहे. रणजित उंद्रेवरती यावेळेला आक्रमण केलं जात आहे. यावेळेला पुन्हा एकदा फ्लॅट बॅटेड सिक्सर. अनदर वन, बॅक टू बॅक सिक्सर. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. 57 लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 5 मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. रणजित उंद्रेवरती केले गेलेलं आक्रमण. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील गायकवाड जबरदस्त खेळ साकारताना 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. स्ट्राईक स्वतःकडे स्वप्नील नक्कीच ठेवतील. चांगले फटके आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतात. 12 चेंडू 30 वरती स्वप्नील गायकवाड नाबाद आहे. 59 लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 5 मार्गस्थ
धावांचा उच्चांक खऱ्या अर्थानं धावांचा डोंगर उभा केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. लेटकट खेळलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. यालाच क्रिकेट म्हणतात. प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकार येणं गरजेचं नाहीये. काही काही चेंडूंना सन्मान देखील द्यावा लागतो. अगदी आपण पाहतोय सिंगल डबल देखील तेवढ्याच महत्वाच्या असतात. 60 वरती धावफलक नेऊन पोहोचवले. 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक 5वं मार्गस्थ असताना कोलवडी गाव आयोजित भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा कोलवडी प्रीमियर लीग KPL 2025 च्या निमित्तानं सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. चांगला चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला खेळून काढायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 60 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती 2 षटकार आले रणजीच्या या षटकामध्ये. परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक त्यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये केले. यावेळेला शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट क्रमांक 3 60 या धावसंख्येवरती हा तिसरा धक्का लागताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. हुकला तो संपला. माननीय श्री पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. अभि गायकवाड अगदी आपण पाहतोय महत्वाचं षटक टाकण्यासाठी सज्ज. 60 वरती 3 गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभि गायकवाड एका बाजूला शिवा एका बाजूला स्वप्नील. काय खेळी साकारली स्वप्नील यांनी आपल्या संघासाठी. एक बलाढ्य आणि विशाल स्कोर उभा करण्यामध्ये स्वप्नीलांचा फार मोठा हात अगदी आपण पाहतोय. 13 बॉल 31 वरती नाबाद खेळताना पाहायला मिळतात. कुणीतरी क्रायसिस मॅन संकट योद्धा मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं खूप गरजेचं असतं. संघर्ष खूप महत्वाचा असतो आणि तो संघर्ष क्षणाक्षणाला पाहायला मिळतोय. नो बॉल नो बॉल पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. खेळपट्टीच्या बाहेर चेंडूचा टप्पा त्या ठिकाणी पडताना पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर ऑन साइडच्या दिशेला वळवलाय. अगदी आपण पाहतोय दिशा दिली. एक बॉटम हँडचा चांगला उपयोग त्या ठिकाणी मात्र जो केला गेला. 2 धावा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कंप्लीट केल्या जातील. आणि खरं तर हाच रोल प्ले करावा लागेल. वारंवार स्ट्राईक वरती येणं खूप गरजेचं असेल स्वप्नीलसाठी. त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून चांगले फटके आलेत. स्फोटक फटके नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. यावेळेला अगदी आपण पाहतोय स्वीपर कव्हरच्या दिशेला चांगला फटका खेळलाय. चेंडू सुसाट सीमापार फरार खणखणीत चौकार. 4 रन. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ऍक्वा यांचा सनसनीत चौकार. ऑन 67 लॉस ऑफ 3 विकेट. 67 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आक्रमण केले गेले चौकार. अभि गायकवाड वरती चढवलेला हल्ला स्वप्नील गायकवाड. हल्ले होतील प्रति हल्ले नक्कीच होत राहतील. यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत कळवतायत. असेल वाईट बॉल. 68 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा फ्रंट फुट वरती आले. हुक केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय षटकारासाठी. हुकचा एक नेत्रदीपक षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार.
चौकार असेल, चेक करायचे सर. चौकार आहे, चौकार चेक देखील केलं गेलं या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय हा चौकार असेल. बहात्तर धावा अगदी आपण पाहतोय धावफलकावरती. या वेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला शतरक्षक कॅट ड्रॉप त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. थोडीशी पडझड होताना जी पाहायला मिळते. धावांसाठीची धाव त्यानंतर अगदी आपण पाहतोय पाहायला मिळते. आणि या धावा कंप्लीट झाल्या तर एकूण अगदी आपण पाहतोय 3 धावा त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 75. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 75 लॉस ऑफ 3 विकेट. 75 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक चालू आहे ते 6वं षटक प्रगती पथावरती जारी आहे. अभि गायकवाड महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. शिवा दुसऱ्या बाजूला स्वप्नील. 18 चेंडू 44 वरती स्वप्नील नाबाद खेळतोय. एक मोठी इनिंग आपल्या संघासाठी मात्र स्वप्नील यांनी साकारली. संकट काळात खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये उभा राहतो तोच खरा योद्धा. ही योद्ध्याची व्याख्या आहे. व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आणि योद्ध्याप्रमाणे कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील. 3 विकेट एका बाजूला गेल्यात, परंतु अर्धशतकाच्या दिशेला वाटचाल यावेळेला अगदी आपण पाहतोय. शतरक्षक डीप म्हणून चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतो आहे आणि झेल झालाय. सुरेख झेल शिवा परतताना पाहायला मिळेल. क्रिकेट म्हणजे पाहतोय 76 धाबा 5 पॉइंट. 5 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटतं शंभू यांचं देखील आगमन 2 दिवसापूर्वी त्यांचा वाढदिवस नक्कीच संपन्न झाला. छोटासा शंभू यांना वाढदिवसाच्या सर्व आमच्या क्रिकेट रसिक, आमच्या समालोचक पॅनल, पंच पॅनल यांच्या वतीनं शंभू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. स्वप्नील उंदरे आपले मुख्य आयोजक स्वप्नील दादा यांचे चिरंजीव आहेत. स्वागत असेल. 76 धाबा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. टाकण्यासाठी अतुल गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती अगदी आपण पाहतोय. गाव स्तरावरची ज्यावेळेस क्रिकेटची स्पर्धा असते त्यावेळेस अगदी आपण पाहतोय फार मोठी चढाओढ असते. माझा परफॉर्मन्स चांगलाच झाला पाहिजे हे स्वप्न प्रत्येक जण पाहत असतो. यावेळेला अगदी आपण पाहतोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, स्क्वेअर लेग बाउंड्री राहील.
छेदलीये, वेधलीये, तोडलीये, जातोय सुसाट वेगात चौकारासाठी 4 रन. विकेट. षटक क्रमांक 7 मार्गस्थ आहे. अतुल गायकवाड हे महत्वाचं 7वं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. ओ यावेळेला एक्सप्रेस बॉल अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू डॉट. हाच संघर्ष पाहायला मिळणार आहे. कधी गोलंदाजाचं वर्चस्व, कधी फलंदाजाचं वर्चस्व. संमिश्र क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. यावेळेला फुल टॉस लॉंग लेगच्या दिशेला पाठवून दिला. आपल्या टप्प्यात आल्यावरती आपण कार्यक्रम करतो. ठोकलाय षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. याच बरोबर 21 चेंडू मध्ये 54 धावांची खेळी. अर्धशतक पूर्ण करतोय स्वप्नील गायकवाड. जबरदस्त खेळ स्वप्नील गायकवाड यांचा. अर्धशतक पूर्ण करत असताना 21 चेंडू 54 वरती नाबाद. अठ्ठ्याऐंशी वरती 4 गडी बाद आहे. हो यावेळेला अंगवेधक चेंडू अगदी आपण पाहतोय. ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा खेळायचा होता. वेगवान चेंडू शरीरावरती जाऊन आदळतो आहे. सांघिक धावसंख्या 88. धावांचा प्रचंड मोठा उच्चांक. खेळपट्टीचा पूर्णपणे अभ्यास आता खेळाडूंना देखील झालेला आहे. पहिल्याच सामन्यामध्ये आज धावांचा उच्चांक पाहायला मिळतोय. उर्वरित 2 दिवसातील सामने प्रभावी होतील. यावेळेला लिडिंग एज लागताना ओ नो बॉल, नो बॉल. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. पंचांनी कळवल्याशिवाय नाही चेक केलं जाणार. पंच यस चेक करायचंय का सर? तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळेल. सर कशासाठी ओव्हर स्टेपिंग? यस ओव्हर स्टेपिंगचा नो दिला होता. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आणि तिसरे पंच त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होतील. जितू लोंढे सर. तिसरे पंच जितू लोंढे सर त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. जितू लोंढे सर त्या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि निर्णय येतोय फेअर डिलिव्हरी. आणि या विकेट असेल. झेलबाद कॉट बिहाइंडची शिकार त्या ठिकाणी फलंदाज ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. सांघिक धावसंख्येवरती नजर टाकली तर धावा 88 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती आनंद तयार करणारी क्रिकेटची स्पर्धा केपीएल कोलवडी प्रीमियर लीग. युवक शक्ती खूप महत्वाची असते. या युवक शक्तीला मैदानाकडे घेऊन येणं खूप गरजेचं असतं. आमचे तीनही आयोजक खऱ्या अर्थानं खेळतात. चांगला खेळ नक्कीच त्यांचा आपण पाहिलेला आहे. परंतु ते अनेक जणांना मैदानाकडे घेऊन आले. अनेक सुंदर स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थानं गेली 5 पर्व
आपण या ठिकाणी पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी पलायन. अगदी आपण पाहतोय 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 90 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 7 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. अतुल गायकवाड यांनी 12 धावा खर्च केल्या आणि आता शेवटचं अंतिम अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. लास्ट ओव्हर टू गो. अंतिम षटक टाकण्यासाठी विजय गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती. निखिल गायकवाड आणि बळीराम दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय. जितू लोंढे सर अगदी आपण पाहतोय. चांगली पंचगिरी ते आणि त्यांचं पॅनल या परिसरामध्ये सगळीकडे करताना पाहायला मिळतात. थेऊर प्रीमियर लीग झाली होती त्या ठिकाणी देखील पंच म्हणून कार्यरत होते. आवळवाडी क्रिकेट लीग साठी या पंच म्हणून नक्कीच होते. 90 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. 90 लॉस ऑफ 5 विकेट. विजय गायकवाड महत्वाचं षटक टाकत असताना कमी गतीनं टाकलेला चेंडू आडव्या बॅटने फटका खेळलाय. गॅप मध्ये चेंडू आहे. डीप मधून शतरक्षक चेंडूवरती सिंगल कंप्लीट केली जाईल. टोटल वरती नजर टाकली तर 91 91 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 8 प्रगती पथावरती जारी आहे. अनेक जणांची पावलं या क्रीडांगणाकडे ओढावताना आपण पाहतोय. महत्वाचा 3रा दिवस आज संपन्न होत असताना सांघिक धावसंख्या 91 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना बळीराम 2 बॉल 2 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना फटका खेळायचा होता. एका बाजूला गेला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिड ऑफला या चेंडूचं कलेक्शन केलं जातंय. सिंगल प्राप्त केली जाईल. सांघिक धावसंख्या 92 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. काल 92 देखील चेस झालेले आहेत. 8 ओव्हर मध्ये आपण पाहिलं. मला वाटतं काहीतरी पहिलीच मॅच होती. यावेळेला पुन्हा एकदा मिड ऑफला शतरक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल. फेकी पोहोचली गोलंदाजाच्या हातात. यष्ट्या उडवल्यात त्यानंतर सांघिक धावसंख्या 93 7.5 षटकाचा खेळ संपला. इकॉनॉमिकल गोलंदाजी या शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा हुक केलाय. दुसऱ्या धावेसाठी पलायन. धावांसाठीची ही मोठी धाव मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. एकूण धावा 4 या शेवटच्या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली बनवल्या गेल्या त्या 97 धावा. 98 धावांचं लक्ष असेल. 98 इज टार्गेट. 97 धावा. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना रायगड रॉयल्स 98 धावा जिंकण्यासाठी शिवनेरी स्ट्रायकर या टीमला आवश्यक आहेत. सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमींचं हार्दिक स्वागत. या क्रिकेटच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वप्नील दादा उंद्रे असतील, महेश दादा उंद्रे आहेत, दत्त मरबे सर असतील. यांच्या वतीने सर्व क्रिकेट प्रेमींचं आम्ही मनापासून स्वागत करतो. तुम्ही पाहतायत KPL 2025 चा थरार आणि पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. प्रतापगड पॉवरचे संघ मालक सन्माननीय गोरख भाऊ पवार आपलं स्वागत असेल. त्याचबरोबर सन्माननीय कानिमनाथजी उंदरे आपण आलात, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत.
सन्माननीय साहिलजी तिटे आपणही उपस्थित झालात, आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. सगळे क्रिकेट प्रेमी त्यांचे पाऊल या ठिकाणी क्रीडांगणाकडे ओढवताना पाहायला मिळतात. त्यामध्ये आमचे मान्यवर आहेत, बक्षीसदाते आहेत, अनेक संघ मालक या ठिकाणी येऊन दाखल होत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. पहिलं सत्र संपलंय, दुसरं सत्र चालू होईल आणि यानंतर मायक्रोफोन वरती देखील बदल होईल. आज पहिल्यांदाच आपल्या समावेश जोडले गेलेले अमर यादव सर या दुसऱ्या सत्रासाठी आपल्या बरोबर जोडले जातील. अमर सर, आपल्याला विनंती आहे आपण मायक्रोफोन वरती यावं, आपलं स्वागत असेल. थँक्यू. यानंतर पुन्हा एकदा अमर सर. अनुषय, चला विनंती आहे पंचांना, आपण साबणा ताब्यात घ्या आणि आपण लगेच इथे सुरुवात करणार आहोत. पूर्वार्ध आपण ऐकला, आता उत्तरार्धाकडे मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत. चला विनंती असेल स्पीडअप करा. स्थापुनी स्वराज्य आपले शौर्याने लिहिली इतिहास गाथा, स्थापुनी स्वराज्य आपले शौर्याने लिहिली इतिहास गाथा, असा हा जानता राजा माझा, तयाचरणी झुकवितो माता. छत्रपती शिवरायांना मानाचं वंदन आणि सर्वांना सप्रेम जय शिवराय. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पंच चेंडू मिळाला. ओके. एका बाजूला रायगड रॉयल्स या संघाचा आपण मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं. 97 धावा सुरुवातीच्या 8 षटकांमध्ये बनवल्या आणि त्याच्यानंतर 98 धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी शिवनेरी स्ट्रायकर्स या संघाला त्यांनी दिलेलं आहे. चला विनंती असेल स्पीडअप करा. आपण या 8 षटकांमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा महाराष्ट्र संग्राम याच मैदानावरती बघायला मिळेल. सकाळची रम्य सकाळ, गुलाबी थंडी आणि अजूनही ही गुलाबी थंडी टिकून आहे. आणि थंडीचे हे दिवस आपण बघतो की काही सांगतात तर व्यायाम करा, थंडीचे दिवस सांगतात की जास्त खेळा. आणि आता आपण बघतोय की खेळाचा इथे एक परमोच्च बिंदू गाठला जातोय, कारण की एक जबरदस्त नियोजनाची टुर्नामेंट आपल्या सगळ्यांना इथे बघायला मिळते आहे. कोलवडी गाव आयोजित
भव्य फुलपिच क्रिकेटचा महारण संग्राम कोलवडी प्रीमियर लीग KPL 2025 उपस्थित सर्वच क्रीडा रसिकांचं, बक्षीसदात्यांचं, मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी मी अमर यादव करतो सहर्ष स्वागत. लेट्स प्लेचा कॉल. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. टायमिंग सुरू होतोय गोलंदाजी मार्कवरती. प्रसाद यादव गोलंदाजी मार्कवरती. ऑन स्ट्राईक अभि गायकवाड. पहिला चेंडू आपण बघतो इथे ऑफस्टिकच्या बाहेर टाकला खूप जास्त आणि पंचांनी पहिला चेंडू इथे वाईट घोषित केलाय आणि पहिलीच धाव बोनस रुपये बघायला मिळते. प्रसाद यादव गोलंदाजी मार्कवरती आहे आणि बघायला गेलं तर यादव या आडनावाचा किंवा या शब्दाचा क्रिकेटशी फार मोठा आणि जुना संबंध आहे. केवळ प्रसाद यादव गोलंदाजी करतोय म्हणून असं मी म्हणत नाही, किंवा अमर यादव कॉमेंट्री करतोय म्हणून तसं म्हणत नाही, किंवा सूर्यकुमार यादव T20 संघाचं कॅप्टन आहे म्हणून तसं नाही, किंवा उमेश यादव म्हणून तसं नाही. तर 16व्या शतकामध्ये इंग्लंडच्या ग्रामीण भागामध्ये क्रिकेटच्या खेळाची सुरुवात झाली असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि किंवा बिहारमध्ये ते तेजस्वी यादव वगैरे त्यांचा विषय म्हणून तसं नाही. तर 5000 वर्षांपूर्वी श्रीकृष्णांनी चेंडूफळीचा खेळ खेळला अशी इतिहासामध्ये नोंद आढळते. आणि पुढच्या सामन्याची आपण नाणेफेक करतोय. सन्माननीय कानिपनाथजी उंद्रे यांच्या शुभहस्ते नाणेफेक होणार आहे. यावेळेला हा चेंडू सोडून दिलाय. एक चांगला चेंडू आपण बघतोय आणि सन्मान केला या चेंडूचा. प्रसाद यादव पहिला चेंडू वाईट टाकला होता, त्याच्यानंतर चांगली लाईन त्याला सापडलेली आहे. सिंगल 0-0 असं आतापर्यंत षटकाचं समीकरण राहिलेलं आहे. 3 बॉल टाकलेत, केवळ 2 धावा खर्च केलेत. फ्रॉम बॅट एकच धाव. याही वेळेला खोलवरती टप्प्याचा आणि खूपच कमी वेगाचा चेंडू आपण बघतोय. फलंदाजांना इथे त्रास देतोय. टेनिस बॉल क्रिकेट म्हटल्याच्या नंतर बहुतांश वेळा आपण बघतो की वेगवान चेंडू जास्त वेगवान चेंडू जे असतात ते खेळणं जास्त कठीण असतं आणि त्याहून कठीण असतं ते सगळ्यात स्लोअर बॉल. आणखीन एक चांगलं रायगड रॉयल संघाकडून अप्रतिम गोलंदाजी होते. 5 बॉल टाकलेत आतापर्यंत प्रसाद यादवनं आणि इथे स्वतःच्या कर्तृत्वाचा डंका तो गाजवतो आहे. पण दुसऱ्या बाजूला अभि गायकवाड 1 बॉल खेळून नॉन स्ट्राईक एंडलाय. पण उमेश कात्रे 4 बॉल खेळून 0 धावा. त्यावेळेला शॉट चांगला आहे आणि सुंदररित्या हुक केले चेंडूला. पाईन लेग बाउंड्री लाईन क्लिअर करणारा हा सुंदर चौकार, अपयश भरून काढणारा चौकार. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. तोरणा टायटन्स या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकून त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या नंतर शिवनेरी स्ट्रायकर संघाची धावसंख्या कुठलाही गडी बाद नाहीये. धावसंख्या 6 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी रायगड रॉयल संघाकडून. आता चांगल्या फटकेबाजीची अपेक्षा पॉवर प्लेच्या या षटकांमध्ये गरजेची आहे. मॅच कडे जाऊयात. धावसंख्येकडे आपण बघतोय. 1.1 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या आतापर्यंत 7 वरती आहे. 41 चेंडू आणि 91 धावा असं समीकरण इथून पुढे शिल्लक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. प्रज्वल गायकवाड गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू उंच आकाशात आणि खूप चांगल्या प्रकारे हा फटका खेळून काढला. लेग ग्लान्स केला इथे. पायांवरती आला होता चेंडू. 4 धावांसाठी चौकार. पाहुनी मोका. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. धावसंख्या 11. खरं तर क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेचा इतिहास आहे. आता 11 धावेचा इतिहास काय? 11 तारखेला 11 महिन्यामध्ये 2011 साली
11 वाजून 11 मिनिटांनी दक्षिण आफ्रिका संघाला 111 धावांची गरज होती अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा तोच पिक्चर बघायला मिळाला असता. सेम तसा चेंडू होता पण यावेळेला थोडासा बाहेर होता आणि हा चेंडू व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 12. पहिला चेंडू सिंगल, त्याच्यानंतर चौकार, वाईड. आतापर्यंत 6 धावा षटकामध्ये आल्यात. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. यावेळेला आक्रमण चांगलं आहे. काऊ कॉर्नर एरियामध्ये क्षेत्ररक्षक होता तयार. झेल टिपला जाईल. बळीची टाळी. क्रिकेट कोहली यांची बळीची टाळी. धन्यवाद डीजे. सुभाष गायकवाड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अडखळत झालेली ही सुरुवात आता पुन्हा एकदा एक चांगल्या पार्टनरशिपची टीमला गरज आहे. आतापर्यंत आपण बघतोय 12 वरती 1 विकेट शिवनेरी स्ट्रायकर संघानं गमावली आहे. दुसऱ्या बाजूला रायगड रॉयल संघानं मजबूत पकड पॉवर प्ले मध्ये मिळवलेली आहे. किंबहुना आता ती इथून पुढे वाढवण्याचा ते प्रयत्न करतील. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा प्रज्वल गायकवाड. आतापर्यंत सुरेख कामगिरी केलेली आहे. एक महत्वाची विकेट या षटकामध्ये मिळवलेली आहे. षटकातले 3 चेंडू बाकी आहेत. यावेळेला चेंडू उंच आकाशात 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 आणि यावेळेला घडणार काय? टप्पा पडलाय. चेंडू आतमध्येच आहे. लास्ट मोमेंटला आपण बघतोय बॉल थांबला तिथे. कारण तर ग्रास ग्राउंडवरती अशी परिस्थिती बघायला मिळते वारंवार. त्या तुलनेने जर बघायला गेलं तर माती विकेट असेल किंवा माती ग्राउंड असेल तर तिथे आपण बघतो की थोडंसं आउटफील्ड थोडंसं हार्ड असतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगानं बाहेर निघून जातो. त्या तुलनेनं ग्रास ग्राउंडवरती असं नाही बघायला मिळालं. धावसंख्या 14. पुन्हा एकदा फुल टॉस आणि यावेळेला बॅट स्लाइस झाली. पॉइंटच्या खेळाडूने टिपलाय झेल आणि आणखीन एक धक्का टीम शिवनेरी स्ट्रायकर संघाला. हुकला तो संपला. माननीय श्री पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. डीजे वाल्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. टपका रे टपका व एक ओव्हर टपका ही दुसरी विकेट बघायला मिळाली. आणि काय गाणं आहे बघा ना. ती समय सूचकता बघा ना तुम्ही. 2 में से 1 गया. दोघांमधला 1 आउट झाला. 1 ओव्हर टपका म्हणजे दुसरी विकेट बघायला मिळाली. काय हे सगळं अनपेक्षित होतं. चांगलं स्किल डीजे वाल्यांचं आणि अशा मुवमेंट पकडता आल्या पाहिजेत. अजित मदने आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला खूप उशिरा बॅट फिरली. तसा स्ट्रोकही निवडता आला नाही. आपण बघतो की अशा प्रकारे ज्यावेळेस लेट बॅट कनेक्ट होते त्यावेळेस बरेचसे शॉट फसतात आणि हा शॉट देखील फसला. धावसंख्या या षटकामध्ये प्रज्वल गायकवाडनं केवळ 8च धावा खर्च केल्या तर 2 महत्वाचे विकेट्स देखील घेतल्या. तर आतापर्यंत या 2 षटकांमध्ये केवळ 2 अवांतर धावा आल्या, 2 विकेट्स आल्यात आणि धावसंख्या आतापर्यंत 14.
त्यावेळेला शॉट चांगला आहे, अगदी वाईड लाईन यॉर्कर टाकला होता, एक्स्ट्रा कव्हर मध्ये जागा बनवण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, लास्ट मोमेंटला बॉल अडवला आणि 2 धावा. कव्हर ड्राईव्ह खूप चांगला बघायला मिळाला होता, परंतु क्षेत्ररक्षक असल्या कारणाने हा एक यशस्वी फटका होऊ शकला नाही. पण या 2 धावा देखील महत्वाच्या राहतात. धावसंख्या 17. आता जर्सी क्रमांक 17 प्रमाणे लढणं गरजेचं आहे. टीमसाठी प्रतिस्पर्धी टीमसाठी खतरा बनणं गरजेचं आहे. वाईट बॉल यावेळेला पंचांनी घोषित केलाय. जर्सी क्रमांक 17 बद्दल आपण चर्चा करूया. जर्सी क्रमांक 17 एबी डिव्हिलियर्सचा आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण आता अलीकडच्या काळामध्ये जर्सी क्रमांक 17चे आपले भारतीय क्रिकेट देखील चाहते होऊ लागलेत, कारण की आपल्या भारतीय क्रिकेटमध्ये देखील जर्सी क्रमांक 17चा खेळाडू तितकाच घातक ठरतोय, मॅच विनर ठरतोय. त्याचं नाव ऋषभ पंत. बॅट स्लाइस झाली यावेळेला, टप्पा पडल्यानं बॅकवर्ड. त्यावेळेला एकच सिंगल, धावसंख्या 1 पुढे. धावसंख्या 19 पर्यंत पोहोचली आहे. 34 चेंडू, 79 धावांची गरज आहे. डेफिनेटली शांत मॅच आहे, कारण की गोलंदाजांनी तसे परिश्रम देखील घेतलेले आहेत. प्रसाद यादव हे दुसरं वैयक्तिक षटक टाकतोय. आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीमध्ये 10 धावा त्याने खर्च केल्यात आणि आतापर्यंत एक चांगला दबाव त्यांनी निर्माण करून ठेवला आहे. पुन्हा एकदा पंचांकडे हलकंसं अपील केलंय. प्रत्येक बॉलरचं स्वप्न असतं की विकेट मिळवण्याचं, आणि त्यासाठी आपण बघतो पाठीमागच्या षटकामध्ये प्रज्वल गायकवाडनं 2 विकेट्स घेतल्या. कुठे ना कुठे प्रसादलाही वाटत असेल माझ्या षटकामध्ये विकेट्स आल्या पाहिजेत, आणि अपेक्षा करणं किंवा स्वप्न ठेवणं, त्यासाठी प्रयत्न करणं काही चुकीचं नाहीये. जग तुम्हाला काही बोलेल, जगाचा विचार करू नका. यावेळेला लास्ट मोमेंटला स्टॉप, एक सिंगल झाली, दुसऱ्या धावेचा कॉल बघता बघता दुसरीही झाली कंप्लीट, आणि यावेळेला 2च्या मदतीने धावसंख्या 21 वरती पोहोचलेली आहे. अभि गायकवाड 4 बॉल 4, अजित 3 बॉल 4 ऑन स्ट्राईक. यावेळेला अभि गायकवाड 100 धावांच्या स्ट्राईक रेटने खेळतोय. यावेळेला थोडंसं चेंज ऑफ स्पेस बघायला मिळाला. लास्ट मोमेंटला स्क्वेअर कट बघायला मिळाला आणि एकच धाव. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे. आणि आता षटकातला अखेरचा चेंडू आपण बघणार आहोत. 22 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी गमावलेत शिवनेरी स्ट्रायकर संघानं. तिसऱ्या षटकातला हा अखेरचा चेंडू आहे. शांत चाललेली मॅच आपण बघतोय. आणखीन एक चांगला चेंडू, आणि या चांगल्या चेंडू सोबत हे षटक देखील संपलं. प्रसाद यादवनं याही षटकामध्ये खूप कमी धावा खर्च केल्या, केवळ 7 धावा. तर 3 षटकांच्या अखेरपर्यंत शिवनेरी स्ट्रायकर संघ आतापर्यंत 22 पर्यंत पोहोचू शकलाय. बरीचशी पिछेहाट आपण बघतोय संघाची झालेली आहे. अध्यक्ष छावा संघटना, प्रोप्रायटर चिंतामणी डेव्हलपर्स यांकडून ओहोर संपली. गोलंदाजच्या मार्कवरती नवीन गोलंदाज प्रज्वल. खर तर आता ही फलंदाजी टीम एवढी शांत खेळते ही त्यांच्यासाठी निश्चितपणे जास्त वेदनादायक गोष्ट आहे. परंतु इथून पुढे आता पेटणं गरजेचं आहे. कधी कधी शांत राहणं एक कर्तव्य असतं, तर कधी एक अशी जखम असते जी कुणालाही दिसत नाही पण आतून काळवंडून टाकते. महाभारतामध्ये भीष्म शांत राहिला कारण त्याच्या शब्दांनी नाती तुटू नयेत असं त्याला वाटत होतं. पण तरी देखील कृष्ण म्हणाला होता, भीष्म बऱ्याचदा स्वतःचा आवाज दडपणं हाही एक अन्याय असतो. पण भीष्माने मौन स्वीकारलं आणि या मौनाच्या किमतीवरती अख्खं महाभारत पेटलं. शेवटी तो शिरपंजरीवर पडला, पण त्या वेदना बाणांच्या नव्हत्या, त्या शांततेच्या होत्या. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे आणि यस जेल व्यवस्थितरित्या पकडलाय त्यासाठी आपण बघायचंय. तिसऱ्या पंचांची पाय लागलाय का बाउंड्री लाईनला यासाठी आपण बघतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे आणि आता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सन्माननीय जितेंद्र लोंढे सरांना आपण बघणार आहोत. महाराष्ट्रभर अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना आपण बघतो. अगदी छोट्या स्पर्धांपासून मोठ्या स्पर्धांमध्ये अनेक नामांकित पंच त्यांच्या माध्यमातून घडले.
फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे आतमध्ये या.
एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा, स्कोर अपडेट होतोय, काही क्षण थांबा फक्त. 6 ते नॉट आउट आहे. 6 + 2 रन. हा 2 बॉलला 2 सिंगल आहे. प्रज्वल. हा पहिला बॉल 6. हा अभिजित गायकवाडने मारला. पहिला बॉल 6 ना. हा पहिला बॉल 6. दुसरा बॉलला अभिजित गायकवाड सिंगल आणि तिसऱ्या बॉलला अजित गायकवाड सिंगल. अजित नकरे सिंगल. ओके, चला मॅच आपण चालू करतोय. धावसंख्येकडे आपण जाऊयात. धावसंख्या आपण बघतोय 30 वरती जाऊन ठेपलेली आहे. 27 चेंडू आणि आता 68 धावांची इथून पुढे गरज आहे. तिसरा यावेळेला मात्र वेगवान चेंडू आपण बघतोय आणि एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. प्रज्वल गायकवाड आतापर्यंत गोलंदाजी करतोय 4 बॉलमध्ये. इथे 8 त्यानं खर्च केल्यात, तर इथून पुढे 26 चेंडूमध्ये 68 धावा अडवायच्यात. 26 चेंडूमध्ये 68 धावा अडवायच्यात. डेफिनेटली हा प्रवास मोठा आहे, पण अशक्य नाहीये दोन्ही संघांसाठी. अगदी मी म्हणेल की यावेळेला मात्र मिस फील्ड होते. लास्ट मोमेंटला बॉल कॅप्चर नाही करता आला. चेंडू झाला फरार, चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे 34 वरती जाऊन ठेपली आहे. हा चेंडू आपण बघतोय ऑफस्टिकच्या बाहेर टाकला होता. लास्ट मोमेंटला स्क्वेअर कट करायचा होता, किंबहुना लेट कट देखील आपण म्हणू शकतो, पण इथे अपयश आले फटक्यामध्ये. आतापर्यंत आपण बघतोय 4 षटकांचा गेम संपलाय आणि शिवनेरी स्ट्रायकर संघ आतापर्यंत 34 पर्यंत पोहोचू शकलाय. अजूनही 4 षटकांचा गेम आहे, पण या 4 षटकांमध्ये तब्बल 64 धावांचा पल्ला गाठायचा आहे. हे एक अवघड लक्ष्य आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला संकटांनी घेरलं असेल, अडचणी मोठ्या असतील, त्यावेळेला स्वतःच्या मनाला सांगत राहा. माझा स्वलिखित डायलॉग आहे. स्वतःच्या मनाला सांगत राहा, मैं ओ परिंदा हूं जो रास्तों से पीछे हटता नहीं. मैं ओ परिंदा हूं जो रास्तों से पीछे हटता नहीं. आंधी चाहे कितनी ताकतवर क्यों न हो, मैं कभी रुकता नहीं. सामने अगर शैतान भी खड़ा हो तो मैं कभी झुकता नहीं, क्योंकि मेरे हर एक खून की बूंद बूंद में तूफान है. तूफान में आग है, आग में जुनून है, और जुनून का नाम छत्रपती शिवाजी महाराज है. जेव्हा जेव्हा अडचणी असतील तेव्हा तेव्हा स्वतःला सांगत राहा, माझ्या पाठीशी शिवरायत. यावेळेला चेंडू उंच आकाशात, आकाशात, आकाशात. टप्पा पडलाय, बॉल सीमारेषा पार, चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय विजय बाबू गायकवाड. चौकार आला पहिल्या चेंडूवरती. दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल बघितले आपण. धावसंख्या 39 वरती जाऊन ठेपलेली आहे. यावेळेला लास्ट मोमेंटला आपण बघितलं, बॉलचा वेट केला, टप्पा शरीरापर्यंत येऊन दिला आणि त्याच्यानंतर स्क्वेअर कट निवडला. तुर्तास 2 धावा, 2च्या मदतीने धावसंख्या पुढे. धावसंख्या 41. 21 चेंडू आणि 57 धावांची गरज आहे. 21 बॉल 57. इथे जेवढी ताकद महत्वाची आहे, तेवढंच मला वाटतं कौशल्य देखील तितकंच महत्वाचं आहे. हळूवार रण, परंतु खोलवरती टप्पा आणि पंचांनी इथे वाईट बॉल घोषित केला. अवांतरची धाव धावसंख्येला जाते पुढे घेऊन. धावसंख्येकडे जाऊयात आपण आता. धावसंख्या 42. 21 चेंडू 56 धावांची गरज आहे. 21 चेंडू आणि आता 56 धावा. प्रवास मोठा आहे. त्यावेळेला ताकद है, ताकद है. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंदबाज को सजा, शिवनेरी स्ट्रायकर का राजा बचा दिया बाजा. अभि गायकवाडच्या बॅट मधून हा येतोय बुलंदी प्रहार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. पटीचे धावसंख्या 48. 20 चेंडू 50 धावा. यावेळेला खोलवरती टप्प्याचा सुंदर चेंडू पाठीमागून यष्टिचित करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू स्पर्श करू शकला नाही आणि तिथेच रिएक्शन बघायला मिळाली पाठीमागे अपयशाची.
प्रयत्न ही अशी गोष्ट आहे, तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न जेव्हा जेव्हा करत राहता तेव्हा तेव्हा आपण बघतो की कधी कधी नशीब साथ देत नाही. पण नशिबानं साथ नाही दिली म्हणून आपण लाजायचं नसतं किंवा प्रयत्न सोडायचे नसतात. तर सतत प्रयत्न सुरू ठेवणं गरजेचं असतं. या दरम्यान आणखी एक चांगला चेंडू आणि षटकाची समाप्ती होती. या षटकामध्ये विजय गायकवाड यांनी 14 धावा खर्च केल्या. तर आता 5 षटकांच्या अखेरपर्यंत टीमने बनवलेल्या आहेत 48 धावा. उर्वरित 18 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. प्रोप्रायटर चिंतामणी डेव्हलपर्स यांकडून ओव्हर संपली. तर निश्चितपणे मी म्हणेल की आता पाठीमागचं सोडून देऊयात आणि इथून पुढच्या 3 षटकांचा विचार जर करता मला असं वाटतं हे षटक बॅटिंग पॉवर प्लेचं आहे आणि हे चांगला बेस इथून सुद्धा बनू शकतो. एक सुरुवात कुठूनही करता येते आणि सुरुवात कधीही करता येते. KFC जर ब्रँड बघितला आपण चिकनचा तर मालक जवळपास 60 पेक्षा जास्त वयांचा होता त्यावेळेस त्याने सुरुवात केली होती आणि ते सुरुवात चांगली आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा सुंदर केलाय वापर. चेंडू जातोय सीमारेच्या पार चौकार. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे धावसंख्या 52. 17 चेंडू 46. त्यावेळेला आपण बघतोय अखेरचा टप्पा समोरच्या दिशेने खेळलाय. पॉवर होती पण क्षेत्ररक्षक पोहोचला वाईट स्लोंग ऑफ एरियामध्ये आणि यावेळेला डिरेक्ट हिट. वा, गोलंदाजाचं कौतुक झालं पाहिजे. लास्ट मोमेंटला बॉल त्यानं कुठेही स्पर्श नाही केला, डिरेक्ट येऊन दिला आणि स्टंपवरती जाऊन आदळला. हुकला तो संपला. माननीय श्री पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. हुनी मोका. अजितनं सुरुवात केली जबरदस्त. यावेळेला आणखीन एक पॉवरफुल एक्स्ट्रा कव्हर मध्ये दाखवले एक्स्ट्रा पॉवर. शानदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. धावसंख्येकडे धावसंख्या 63 वरती पोहोचली आहे. 14 चेंडू 35 धावांची गरज आहे. यावेळेला अगदी त्यांच्या जवळून चेंडू निघून गेला. डेफिनेटली चांगला बॉल आहे पण लोअर फुलटा चेंडू जो घातक ठरू शकला असता. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की बॅटरसाठी देखील अशा प्रकारचे चेंडू घातक ठरतात कारण की लोअर फुलटा चेंडू जर टायमिंग जर व्यवस्थित पिक नाही झालं तर आपण बघतो की कुठे ना कुठे कॅच होण्याचे मोमेंट जास्त राहतात. निर्धाव चेंडू आलाय.
आणखीन एक दर्जेदार चेंडू, चांगला चेंडू आपण बघितलं, शेवट मात्र गोड करण्यामध्ये यश आलंय. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. धावसंख्येकडे जाऊयात. आपण बघतोय या षटकामध्ये 15 धावा आल्यात आणि त्या इक्वेशन कडे आपण जाऊयात. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 12 बॉल 35. पुन्हा एकदा पंख खोलणं गरजेचं या षटकामध्ये. पुन्हा एकदा आसमानाला गवसणी घालणं गरजेचं या षटकामध्ये. पुन्हा एकदा पाठीमागच्या षटकाप्रमाणेच याही षटकामध्ये आपल्या फलंदाजीचा जलवा प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना दाखवणं गरजेचं आहे. 12 चेंडू 35. कोण जिंकणार? एका बाजूला शिवनेरी स्ट्रायकर्स, दुसऱ्या बाजूला रायगड रॉयल्स. दोन ताकदवान आणि तुल्यबळ संघांची इथे लढत एकमेकांच्या समोर ठाकलेला आहे. जणू काही हे युद्ध आहे. एकमेकांचं सैन्य एकमेकांच्या विरोधात. कोण जिंकणार हे कुणालाच माहिती नाहीये. ही युद्धापूर्वीची शांतता आहे आणि ही शांतता कुणाला यश मिळवून देणार? दडलंय का या शांततेत? रहस्य मोठं आहे. जिंकणार कोण? शिवनेरी स्ट्रायकर्स की रायगड रॉयल्स? पहिला बॉल. यावेळेला पटका फसलाय. विकेट किपरनं झेल पकडलाय. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाजीचे होतो बाद विशाल माळी. जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. काही बदललंय का? नक्कीच, डेफिनेटली. जेव्हा आपण बघतो कमी चेंडू जास्त धावांची, मला वाटतं 200 धावांच्या स्ट्राईक रेट पेक्षा जास्त धावा जेव्हा तुम्हाला बनवायच्या असतात तेव्हा आपण बघतो विकेट्स पडल्यानंतर केवळ ती विकेट जात नाही तर तुमचा एक चेंडू निर्धाव देखील जातो आणि अशा वेळेला तो डॉट चेंडू हा डेफिनेटली अतिशय महागडा ठरतो. 11 चेंडू 35 धावांची गरज. ऑन स्ट्राईक यावेळेला रणजित उंद्रे. त्याला शॉट पॉवरफुल मारलाय आणि पलीकडे गॅपमध्ये खेळाडू डेफिनेटली पोहोचणार नाही तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा येतील. सुंदर रणजीतच्या बॅटमधून चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक षटकार प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या 67. 10 चेंडू 37. 10 चेंडू 31 धावांची गरज आहे. पण कमी गतीचा चेंडू आहे. बॅटच्या रडार मध्ये नाही येऊ शकला. चांगला चेंडू आहे. गोलंदाज विजय गायकवाड यांचा. आतापर्यंत 3 बॉल टाकलेत, 1 विकेट घेतली, 4 धावा खर्च केल्यात. पण रणजित पुन्हा एकदा विजय यांच्या विरोधात गोलंदाज की फलंदाज कोण गाजवणार हे षटक? जेव्हा जेव्हा संकट असतील तेव्हा तेव्हा तुमच्या टी शर्ट वरती संघ मालकांचं नाव आठवा. त्यांनी तुम्हाला खेळायला दिलेली संधी आठवा. ऊर्जा मिळणार आहे. ही मिळालेली ऊर्जा तुम्हाला जिंकण्यासाठी कारणीभूत ठरते. बॅटची कडा आहे. पाठीमागे खेळाडू आहे. पैकी वेगवान आहे. 1-1-1-1-1 झालेली आहे. मला वाटतं कुठे ना कुठे पायानं दुखापत झाली आहे. धाव घेताना ते जाणवत आहे. कारण की तेवढ्या वेगानं रन कंप्लीट नाही झाला. नशिबात्मक म्हणू शकतो हा एक धाव. धावसंख्येकडे बघायचं आता 8 चेंडू 30 धावांची गरज आहे. या 2 चेंडूवरती मला असं वाटतं की किमान 6 किंवा 8 धावा येणं गरजेचं आहे. 6 धावा मिनिमम, मॅक्झिमम 8 धावा जर आल्या तर शेवट षटकामध्ये जास्त लोड राहणार नाही.
प्रॉपर कनेक्शन नाहीये. मिड विकेट मधून खेळाडू, कॉर्नरचा खेळाडू धावत येतील. एक झाली आहे, दुसऱ्या धावेसाठी वेगवान हालचाली, दुसरी देखील या दरम्यान होते कंप्लीट. आताच्या मिळाल्या 2 धावा. धावसंख्या पुढे 70 झाल्या. 7 चेंडू 28 धावांची गरज. 7 चेंडू आणि आता 28 धावा. हा चेंडू महत्वाचा आहे. षटकार येणं गरजेचं आहे किंवा चौकार देखील चालेल. यावेळेला पॉवरफुल स्ट्रोक आहे. पाठीमागून क्षेत्ररक्षक, चेंडू सीमारेषा फार सुंदर सुंदर सुंदर. अजितच्या बॅटमधून चौकार. प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. जाऊयात धावांची गरज. वार गोलंदाजी मार्कवरती मंगेश पवार. पण पवार वरती फलंदाज कसे वार करतायत, चौकार की षटकार मारतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण की षटकामध्ये तशी गरज आहे. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. कदाचित 4 षटकार, कदाचित 3 षटकार, पुढचे काही चौकार, पुढच्या काही सिंगल डबल्स. मॅच मध्ये होणार काय? 6 चेंडू दोन्ही संघांसाठी. पण कुठे ना कुठे बघायला गेलं तर 90% आपण बघतोय रायगड रॉयल संघाकडे विजय झुकलाय. 10% मध्ये चान्स आहेत शिवनेरी स्ट्रायकर संघाला. आता या 10%ला 10% मधून देखील विजय मिळवायचा आहे. अफगाणिस्तान वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच 8वा. ग्लेन मॅक्सवेलने जे द्विशतकी खेळी साकारली ती 8वा. आणि तिथे जर बघायला गेलं तर 97% प्रोबॅबिलिटी अफगाणिस्तान संघाची होती जिंकण्याची. फक्त 3% मध्ये ऑस्ट्रेलिया संघ होता. पण त्याच्यानंतर देखील ऑस्ट्रेलिया संघ जिंकला होता. डेफिनेटली जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण 5 चेंडू 24 धावांची गरज आहे. त्यावेळेला आपण बघतोय स्टेप आउट केलं आणि पुढे लॉप करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडूनं पॉवर स्टेरिंग प्रमाणे टर्न घेतला. आणि इथे दरम्यान धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या 75. 23 धावांची गरज. 4 चेंडू 4 षटकार पाहिजेतच जर जिंकायचं असेल तर. मॅच काय करायचं, काय विषय का? कंपल्सरी चेस ना. आणि कंपल्सरी चेसचे मॅच आहेत. 4 चेंडू 4 षटकार. कदाचित चौकारांनी सुद्धा मॅच होऊ शकेल पण जर नो बॉल आले तरच. एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि दरम्यान खेळाडू मात्र इथे धावशीत होतील. आताची एक सिंगल. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड प्रोप्रायटर जोगे यांची बळीची टाळी. यावेळेला मात्र ताकद निश्चितपणे दाखवली आहे. टप्पा पडलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. ओके ओके. आयोजकांनी सांगितलंय कंपल्सरी चेस नाहीये. जर टाय झाली मॅच तर सुपर ओव्हर होईल. यावेळेला आकाशात बॉल गेलाय 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 क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणि या दरम्यान माननीय श्री पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी.
नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरचं नाव काय आणि स्ट्राईक एंडच्या बॅटरचं नाव काय? नॉन स्ट्रायकरचं नाव सांगा. थांबा एक मिनिट. ज्यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह सौजन्य मिळाले ते सन्माननीय विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय योगेशजी मुरकुटे आणि सन्माननीय प्रशांतजी मदने यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो. ओके, लेट्स प्ले. हो सर, प्लेअर कुठं गेला की 12 मी आत्ता होता इथं. कोणता? संपली मॅच जाऊ दे त्यांचं गेला. सर्व संघांना आणि त्यांच्या संघनायकांना संघ मालकांना सूचना आहे. एक महत्वाची सूचना आहे. तुमचा राखीव खेळाडू इथे मॅच संपेपर्यंत इथे थांबणं बंधनकारक आहे. त्याच्यानंतर जर एखाद्या खेळाडूचं समजा मॅन ऑफ द सिरीज साठी, बेस्ट बॅटर साठी, बेस्ट बॉलर साठी जर त्यांचे गुणांकन इथे मांडले गेले नाहीत तर त्यासाठी सर्वस्वी त्या संघाचे संघनायक आणि तो खेळाडू आणि त्या संघाचे संघमालक जबाबदार राहतील.